आज या ठिकाणी आपण विद्यार्थी सुरक्षा व उपाययोजना या संदर्भाने आज हे शिबिर आयोजित केलं होतं। याच्यामध्ये सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवास अशा ह्या टॅगलाईनखाली आपण हे आजचं शिबिर आयोजित केलं होतं। याच्यामध्ये आपण पाहत असाल की सर्व कल्याणमधील जेवढे स्कूल आहे, प्रायमरी असेल, प्री प्रायमरी आणि हायस्कूल असेल, त्याचे सगळे संस्थाचालक, प्रिन्सिपल्स आणि जे स्कूल व्हॅन चे चालक मालक आहेत, ते सगळे उपस्थित होते। त्याचप्रमाणे KDMCचे उपायुक्त बोरकर साहेब, डेप्युटी RTO बारकुल साहेब आणि आमचे सर्व ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि इतर पोलीस विभागाचे आमचे सगळे सिनियर या ठिकाणी उपस्थित होते। आमचा याचा एकच हे आहे की जे काही अवेअरनेस आहे त्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांची सुरक्षा, प्रवासादरम्यान असलेली सुरक्षा आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर सुरक्षितता हे त्यांच्यापर्यंत करण्याकरता काय काय उपाययोजना करू शकतो, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी पण त्यांनी या ठिकाणी मांडल्या आणि त्या अडचणीला आपण करण्याकरता आपण काय आपल्याला बदल करणं गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा त्याची चर्चा झाली। आणि आपण पाहतो की याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे। ज्या काही नवीन गाईडलाईन्स काही RTO विभागाने सुद्धा त्यामध्ये जाहीर केलेल्या आहेत, शासनाकडून वेळोवेळी याच्यामध्ये गाईडलाईन्स आलेल्या आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या ह्या शिबिरामार्फत केलेलं आहे। काही RTO विभागाकडून काही चांगले व्हिडिओज पण आपण त्या ठिकाणी तयार केले, ते सुद्धा आपण विद्यार्थ्यापर्यंत आणि त्या संस्थेपर्यंत आणि पालकांपर्यंत आपण ते पोहोचवणार, जेणेकरून याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होईल आणि जे आपल्याला सुरक्षितता आहे विद्यार्थ्यांची याच्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल तर होण्याकरता याची मदत होईल।